द्या, म्हणजे आपण या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून या तुमच्या यशोगाथेच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात. नमस्कार, माझा आवाज येतोय सर व्यवस्थित? हा, मोबाईल फक्त तुमचा म्हणजे असं तुमचं जे चित्र हे दिसतंय ना, रोटेट करा फक्त, तुमचे हे रोटेट करा फक्त, मोबाईलची स्क्रीन फक्त रोटेट करा, आडवं दिसते. ओके मॅडम, अगदी बरोबर. यस 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 मॅडम. ओके, हा, आवाज येतोय, क्लिअर येतोय. नमस्कार, मी सारिका पाटील, मी कराडवरून बोलत आहे. सर्वप्रथमच प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती कोल्हापूर यांनी आज या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यासाठी मला आमंत्रित करून जो मान मला दिलेला आहे त्याबद्दल मी सीपीडीओ कोल्हापूर आणि रामेतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानू इच्छिते. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी सारिका पाटील, बाय एज्युकेशन ऍक्च्युली मी इंजिनियर आहे. मी कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये 2013 पासून म्हणजे जवळजवळ गेली 7 वर्षांपासून आहे. हा व्यवसाय सुरू करण्या अगोदर मी रितसर या व्यवसायाचं आपलं कृषी विज्ञान केंद्र जे आहे कालवड्याचं, या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्या सीपीडीओचं आपल्या ह्याच्या गोरेगाव सीपीडीओ थ्रू एक ट्रेनिंग अरेंज केलं जातं. तर ते ट्रेनिंग मी 7 दिवसात मी रितसर कंप्लीट केलं आणि त्यानंतर 23 एप्रिल 2013 ला मी माझी कुक्कुटपालनाची पहिली बॅच बुक केली. एक 100 पक्ष्यांच्या पक्षी बुक करून मी माझ्या या प्रोजेक्टला सुरुवात केली होती इनिशियली 2013 ला. आणि आज माझं जवळजवळ 3000 पक्ष्यांचं शेड आहे. माझा जो काही हा गावरान कुक्कुटपालनाचा बिझनेस आहे हा होल अँड सोल गावरानमध्ये आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे बॉयलर पक्षी मी ठेवत नाही. होल अँड सोल गावरान कुक्कुटपालनामध्ये मी काम करते. सुरुवातीच्या एक 2 ते 3 बॅचेसला मला मार्केटिंगसाठी भरपूर प्रॉब्लेम आले आणि त्यानंतर आज मी जसं आता सांगितलं तुम्हाला की आज जवळजवळ 3000 पक्ष्यांचं माझं शेड आहे आणि जो काही सगळा सेल आहे आपला तो आता सगळा आपला शेडवरून म्हणजे आपल्या जागेवरून सगळा सेल होतो आपला. कुठल्याही व्यापाऱ्याला आपण पक्षी देत नाही. होल अँड सोल आपल्या ह्याच्यावरती सगळा सेल झाला होतो. आज आपल्या शेड मध्ये आपण काय काय देतो तर आपण 1 दिवसाची पिल्लं, 21 दिवसाची पिल्लं, जे इनिशियली सुरुवातीच्या काळात नवीन बिझनेस चालू करणारे शेतकरी असतात तर यांना लसीकरण कसं करायचं, ब्रूडिंग कसं करायचं या गोष्टी लक्षात येत नाहीत. तर ती काही लोकांची डिमांड अशी राहते की आम्हाला सुरुवातीला तुम्ही ते तयार करून द्या 1 महिन्याचे 21 दिवसाचे असे पक्षी तुम्ही आम्हाला. इनिशियल ज्या पहिल्या आपल्या 3 लसी असतात त्या 3 लसी देऊन आपण 21 दिवसाची पिल्लं देतो बुकिंग नुसार. 1 महिन्याची पिल्लं देतो, 2 महिन्याचे पक्षी, तयार पक्षी, अंड्यावल्या कोंबड्या, अंडी, चिकन आणि चिकन पण दोन्ही रॉ आणि प्रोसेस्ड अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस आज आपण आपल्या फार्मवरती देत आहोत. कुक्कुटपालनाच्या या सर्व्हिसेस सोबतच मी कुक्कुटपालन ट्रेनिंग सुद्धा करते माझ्या शेडवर. त्यासाठी जर कुणा नवीन शेतकऱ्याला व्यवसाय नव्याने सुरू करायचा असेल तर त्यासाठी लागणारी सगळी कन्सल्टन्सी सुद्धा मी फ्री ऑफ कॉस्ट करत असते. माझा जो बिझनेस आहे कुक्कुटपालन हा इनिशियली मी सोनाक्षी ॲग्रो फार्म या नावाने मी ते चालू केलं होतं कुक्कुटपालन. त्यातच रिसेंट सावली ऍग्रिकल्चर अँड पोल्ट्री टुरिझम असं करत आहे. पोल्ट्री हा कन्सेप्ट आहे हा पश्चिम महाराष्ट्रातला माझा एकमेव आणि पहिला प्रयोग आहे की ज्याच्यामध्ये मी पोल्ट्री मधलं टुरिझम ग्राहकांना देण्याचा किंवा शेतकऱ्यांना ते करण्याचा मी एक प्रयोग केलेला आहे तो सध्या. असा माझा मी सांगितलं तसं की पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. माझ्याकडे आता सध्या गिरराजा, वनराजा, डीपी क्रॉस, ब्लॅक रॉक, ब्लॅक कॅस्टलॉप, नेकेड नेक, RIR, गिनी फाउल, टर्की, कडकनाथ, प्लायमाउथ रॉक अशा जवळपास 12 ते 15 व्हरायटीज रेग्युलर अवेलेबल असतात. शेडची कॅपॅसिटी टोटल 3000 ची आहे आणि जवळजवळ 1500 ते 1800चा स्टॉक माझा रेग्युलर लहान मोठ्या स्टेजेस मध्ये शेडमध्ये नेहमीच अवेलेबल असतो.
तर हे समहाऊ थोडक्यात माझी ओळख आहे. छान छान, खूप सुंदर. आता माझा पहिला प्रश्न मॅडम तुमच्यासाठी, की आपण जे शिक्षण क्षेत्र आपण जे निवडलं होतं ते शिक्षणाचं क्षेत्र वेगळं आहे, बरोबर. आणि जो व्यवसाय आपण निवडला तो व्यवसाय वेगळा आहे. त्या इंजिनिअरिंग ह्या शिक्षण क्षेत्राकडून तुम्ही ह्या पोल्ट्री या व्यवसायाकडे कशा वळलात? म्हणजे तुम्हाला काय असं त्या पोल्ट्री व्यवसायाकडे वळण्यासारखं काय वाटलं? कशा ऍक्च्युली तुम्ही पोल्ट्री व्यवसायाकडे ऍक्सिडेंटली वळले पोल्ट्री व्यवसायाकडे. मी जॉब करत होते. 2012ला मी कौटुंबिक कारणांमुळे मला तो जॉब रिझाईन करावा लागला आणि ओके. मग घरी बसून काय करायचं म्हणून मी फार्म वरती यायला लागले. फार्म म्हणजे शेती माझ्या मिस्टरांनी 2005ला ही खरेदी केलेली. आम्ही जिथं राहतो आता राजमाचीमध्ये, तिथं खरेदी केलेली 2005ला. आणि एक असं शेड आमचं बांधलेलं होतं आणि ते गडी अचानक सोडून गेल्यामुळे ते शेड रिकामं पडलेलं. मग मी जेव्हा यायला लागले तेव्हा माझ्या डोक्यात आलं की ह्या रिकाम्या शेडचा आपण काहीतरी उपयोग करूया का. मग काही उपयोग करायचं तर म्हणजे डेअरी फार्मिंग वगैरे शिरायचं म्हटलं तर मला त्यातला काहीच गंध नव्हता. इव्हन कुक्कुटपालनाचा पण नव्हताच काही गंध. पण त्यातल्या त्यात कुक्कुटपालन हा कमी म्हणजे एफर्ट त्याच्यामध्ये कमी लागतात. अशा ह्यानी मी कुक्कुटपालनाकडे वळले. मग मी कृषी विज्ञान केंद्रात जाऊन या प्रोजेक्टची सगळी माहिती घेतली. त्यांनी मला त्या ट्रेनिंग बद्दल माहिती दिली की हे ट्रेनिंग किती इसेन्शियल असतं वगैरे, कारण ह्याचं वॅक्सिनेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या मॅडमनी मला सांगितलं की तुम्ही आधी सगळं शिकून घेतला पाहिजे आणि मग तुम्ही या व्यवसायामध्ये सुरुवात करा. आणि मग अशा रीतीनं तो अगदी 100 पक्षांपासून मी सुरू केला होता आणि मग आता हळूहळू तो वाढत गेला. कुक्कुटपालन करायचं या हेनी यात मी आले नाही. ऍक्च्युली ऍक्सिडेंटली मी ह्यात पडले, पण मी तो निभावून नेला. छान छान छान. वास्तविक कोणताही उद्योग जर करायचा म्हटला तर त्याची पूर्वतयारी असणं गरजेचं असतं. त्यासाठी शिक्षणाची पण आवश्यकता असते, साधनं उपलब्ध व्हावी लागतात. आता तुम्ही जसं म्हणलात की ऍक्सिडेंटली ह्या उद्योगामध्ये आले, कारण साधनं तुमच्याकडे जी काही शेड उपलब्ध होती त्या शेडचा उपयोग कशा कार्यक्षम पद्धतीने कशा पद्धतीने करता येईल याच्यावरती आपण त्यातल्या संधी शोधल्या आणि मग प्रशिक्षण तिथलं कृषी विज्ञान केंद्र याच्या माध्यमातून या व्यवसायाकडे आपण वळलात. हो. येस. मग सुरुवातीला हा प्रकल्प अहवाल तयार करण्याला मग तुम्ही स्वतः तयार केला की तयार करण्यासाठी कोणी तुम्हाला मदत केली? कशा पद्धतीने तुम्ही या प्रकल्प तयार करू शकला? यासाठी काय तुम्ही वित्तीय संस्थांचं अर्थसहाय्य वगैरे घेतलेलं आहे का? नाही, मी जसं सांगितलं मी फक्त 100 पक्षांपासून हा चालू केला होता. त्यामुळे सुरुवातीला तर वित्तीय संस्थांचं मी सहाय्य वगैरे काही घेतलं नाही. आणि त्यानंतर त्याच्या मार्केट डिमांड वाढत गेली माझी, त्यानुसार मी हळूहळू एक एक शेड त्याच्या कुक्कुटपालनातून आपल्याला जे प्रॉफिट मिळत होता त्याच्यातनंच मी ते शेड वाढवत गेले. इनिशियली मी जसं सांगितलं की मी एका गोठ्याचं रूपांतर शेडमध्ये केलं होतं, त्यामुळे ते छोटंच होतं. 300च्या कॅपॅसिटीचं शेड माझं होतं ते, आणि आता 3000च्या कॅपॅसिटीचं आहे. तर त्यानंतर मी जवळजवळ 3 शेड बांधले. तर त्यापैकी एक शेवटचं माझं शेड आता जे मी लॉकडाऊन मध्ये केलं एप्रिलमध्ये, त्याला मात्र मला पंचायत समितीकडून मी ते 1000 पक्ष्यांचा मांसल पक्ष्यांचा प्रोजेक्ट अप्लाय केला होता. आमच्या इथला लोकल वेटरनरी डॉक्टर जे आहेत आमचे, त्यांनी ते इनिशिएटिव्ह घेऊन मला तो त्याला अप्लाय करायला लावलं होतं. आणि त्याच्यासाठी मात्र मला पंचायत समितीची सबसिडी मिळालेली आहे आता 1000 पक्ष्यांसाठी. 2.25 लाखाचा तो प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये 50% म्हणजे 1,12,500 रुपये मला सबसिडी मिळाली. बाकी जे 2 शेड आहेत ते मी ओन ह्याच्यावरतीच उभे केलेले आहेत. ओके ओके, छान. आता हा पोल्ट्री व्यवसाय म्हणल्यानंतर एकतर त्याचा कालावधी कमी आहे, कमी कालावधीमध्ये कोंबड्या विक्रीला येतात. त्यानंतर त्याचे जे आजार असतात, विविध आजार आहेत, त्या आजाराबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, वेळीच त्याची उपाययोजना होणं गरजेचं आहे. मग त्याचं जे लसीकरण आहे किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मग तुम्ही कशा पद्धतीनं याचं व्यवस्थापन करता? जे बेसिक वॅक्सिनेशन आहे आपलं, ते ट्रेनिंग मध्ये आपल्याला शिकवलं जातं सगळं. तर ते ट्रेनिंगच्या मदतीनं मला त्यामधलं सगळं ज्ञान आलंच. ते सगळं मी म्हणजे व्यवस्थितपणे करून घेते. बाकी जे बायोसिक्युरिटी आपण जी म्हणतो की बाहेरची लोक आपल्या शेडला व्हिजिट करतात, त्याच्यानुसार त्यांनी जे हे होतं किंवा
बेसिकली जेव्हा तुम्ही बॅच वाईज प्लॅन करता तेव्हा कसं असतं की तुम्ही 1,000-2,000 पक्षी एकदम भरता, ती लॉट तुम्ही एकदम देता, तुमचं शेड रिकामं होतं, मग तुम्ही ते स्वच्छ करून चुना मारून किंवा ते जाळून घेऊन वगैरे आपण तुम्ही त्यात नवीन बॅच भरता. माझ्या बाबतीत तसं होत नाही, कारण आमच्याकडे शेड कधी रिकामच होत नाही. आम्ही कंटिन्युअसली, जसं मी सांगितलं मगाशी की माझ्याकडे 1 दिवसाचे पक्षी असतात, 21 दिवसाचे असतात, महिन्याचे, 1.5 महिन्याचे, 2 महिन्याचे, म्हणजे माझी दर 15 दिवसांनी एक बॅच असते. दर 15 दिवसाला एक बॅच शेड मध्ये एंटर होत असते. त्यामुळे आमचा ब्रुडर किंवा आमचं कुठलंच शेड असं रिकामं होत नाही. मग आम्ही बेसिकली काय करतो की आम्हाला बायोसिक्युरिटीची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. तर आम्ही जेव्हा बाहेरची लोक येतात, तर दर 3 दिवसांनी आम्ही सगळं डिसइन्फेक्शन करून घेतो. आता सुरुवातीला मी कोर्सोलिन, फॉर्मॅलिन वगैरे असले हे वापरायचे, पण आता आम्ही सगळं पूर्ण जैविकरित्या म्हणजे लसणाच्या पाण्याची पेस्ट वगैरे करून अशा रीतीने आम्ही ते स्प्रे करतो सगळ्या पक्ष्यांच्या अंगांवरती आणि सगळ्या आपल्या शेडचा जो मधला रस्ता आहे येण्या जाण्याचा त्या रस्त्यावरती आणि पूर्ण शेडमध्ये असं आपण तो लसणाच्या पाण्याचा स्प्रे घेतो. त्याच्याने आपल्याला डिसइन्फेक्शन व्हायला मदत होते. आणि दुसरं, जेव्हा तुमचं म्हणजे ब्रुडर मधली जी मॅनेजमेंट असते ती जेव्हा तुमची स्ट्रॉंग राहते, म्हणजे इनिशियली सुरुवातीला जेव्हा तुमचा पक्षी स्ट्रॉंग होतो, तर मला असं वाटत नाही की पुढे जाऊन तुमच्या पक्ष्यांना काही आजार किंवा ह्याचा असा काही प्रॉब्लेम येतो. ज्या बेसिक गोष्टी आहेत की आम्ही, आणि आता बर्ड फ्लूचा वगैरे जो सीझन होता तेव्हा आम्ही आल्याचा काढा घालून त्यांना पाण्यामध्ये देत होतो. हळद आणि आलं पाण्यामध्ये उकळून आम्ही ते त्याच्या पाण्यामध्ये मिक्स करत होतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन आम्ही रोगाचं व्यवस्थापन करतो. छान छान. आता तुमच्याकडे जी लोक या व्यवसायाच्या निमित्ताने येतात किंवा त्यांना काही नवीन पिलं लागतील, तर त्यांना तुम्ही प्रशिक्षण तुमच्या स्तरावरून देऊन त्यांना ह्या पोल्ट्री व्यवसायाकडे हे करता असं म्हणालात. तर असे शेतकरी तुमच्याकडे म्हणजे अप्रोच होतात प्रशिक्षणासाठी? हो, होतात की. आपण काय करतो सर, त्याची एक लिस्ट तयार करतो, म्हणजे ज्यांना जे प्रशिक्षण घ्यायला इच्छुक आहेत अशा लोकांचा आपण एक यादी तयार करतो. त्याच्यामध्ये ना प्रॉफिट कमवणे हा आपला हेतू नसतो, शेतकऱ्याला नॉलेज देणं एवढाच आपला हेतू असतो. तर आपण ते सकाळी 9 ते संध्याकाळी 6:30 असं एक सेशन आपण एकच दिवसाचं प्लॅन करतो, ज्याच्यामध्ये आपण हाफ डे आपण त्यांना ओरली जे प्रॅक्टिकल ह्याचं आपलं थेरी नॉलेज आहे ते दिलं जातं, आणि मग दुपारनंतर आम्ही पूर्ण शेडवरती, मग ह्याच्यात त्यांचं चहा नाश्ता जेवण हा जो खर्च असतो एवढाच आपण घेतो त्यांच्याकडनं. आणि एक 25 ते 30 शेतकऱ्यांची नोंदणी झाली की आपण तो ट्रेनिंग सेशनचा प्रोग्राम घेत असतो. छान. तर आतापर्यंत आपण असं किती लोकांना या व्यवसायामध्ये उद्युक्त केलेलं आहे तुम्ही तुमच्या, किंवा तुमचा व्यवसाय बघून की या व्यवसायाकडे वळालेल्या अशा अंदाजे किती लोकांना तुम्ही मदत आता आपल्याकडून झालेली आहे? माझ्या जवळपासचे तरी 8 लोक आहेत ज्यांना आपण तयार केलेला आहे, आणि ज्यांचा माल आपण काढून द्यायला त्यांना मदत करतो. त्यांचे पक्षी आपण आपल्या शेडवर वगैरे आणून विकून सुरुवातीच्या मार्केटिंगचं वगैरे त्यांना आपण हेल्प करतो. असे 8 शेतकरी सोबत माझ्या तयार झालेले आहेत आता. छान. तुम्ही आता सुरुवातीला म्हणालात की तुम्ही 100 पक्षापासून याची सुरुवात केली, आणि मग जसं तुम्हाला मार्केटिंगमध्ये जम बसायला लागला, मार्केट वाढायला लागलं, त्या पद्धतीनं मग तुम्ही पक्ष्यांची संख्या वाढवत गेलात. एका अर्थानं पाहिलं तर तुम्हाला मार्केट सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये 100 पक्षांचं जे व्यवस्थापन होतं त्याच दरम्यान तुम्ही मार्केट इस्टॅब्लिश करत गेला, आणि आता जवळपास 3000 पक्षापर्यंत आपलं एकूण कॅपॅसिटी आहे. सुरुवातीला तुम्हाला मार्केटसाठी जो 100 पक्षासाठी मार्केट शोधताना जो काही प्रॉब्लेम आला, तो आता 3000 पक्षांच्या संदर्भामध्ये तुम्हाला तशा काही अडचणी भेडसावतात का? नाही, आता मला मार्केटिंगला मला आता काहीच त्रास होत नाही. होल अँड सोल आपलं मार्केटिंग आपल्या शेडवरून होतं. प्रॉब्लेम फक्त कसा असतो, म्हणजे मी बऱ्याचदा ऑब्झर्व केलं, मी जेव्हा ट्रेनिंग घेतलं माझ्या बरोबर आम्ही जवळजवळ 11 शेतकऱ्यांनी म्हणजे आम्ही टोटल 50 लोकांनी ट्रेनिंग घेतलं होतं त्या बॅचला, आणि 11 शेतकऱ्यांनी आम्ही पोल्ट्री चालू केली होती नवीनच, म्हणजे माझ्या सोबतच ज्यांना सगळ्यांना पिल्लं मिळाली होती, पक्षी मिळाले होते. पण 6 महिन्यांनी वगैरे बघितलं तर ते उरलेले 10च्या 10 शेतकरी त्यातनं आउट झाले होते. प्रॉब्लेम सगळ्यांचा काही म्हणजे पक्षी आणणं सांभाळणं सगळ्यात सोपं आहे,
प्रॉब्लेम येतो तो विकण्यामध्ये, की पक्षी विकायचे कुठं, की तयार झाल्यावर हा पक्षी विकायचा कुठं, हा मेजर सगळ्यांचा आस्पेक्ट होतो. मे बी मी एज्युकेटेड असल्यामुळे मी त्याला ओव्हरकम केला असेल, पण जरा जो सुरुवातीचा काळ होता, मी जेव्हा सुरुवातीला पक्षी भरले, 100 पक्षी मी 15-15 दिवसाच्या अंतराने भरले होते. टोटल 300 पक्षी माझे ऍट अ टाइम, बऱ्यापैकी ऍट अ टाइम तयार झाले होते. तर त्यावेळेस मला सुरुवातीला मलाही नाही समजलं की आपण ह्याचं मार्केटिंग कसं करावं. मग मी आधी शेडच्या बाहेर एक बोर्ड करून लावला, देशी कोंबड्या मिळतील, घराच्या इथे एक बोर्ड करून लावला, पण त्यातनं तो म्हणावासा रिस्पॉन्स मला मिळत नव्हता आणि इकडे कोंबड्यांचं तर वजन वाढत होतं. मग आम्ही आठवडी बाजारातही ऑप्शन अवलंबून बघितला. मग कराडचे 2 बाजार, कासेगाव इथं, कडेगाव, जे आम्हाला जवळ पडतात, अगदी ढेपेवाडीपर्यंत बाजारात बसूनही मी सुरुवातीला कोंबड्या विकलेल्या आहेत. तर पिशवीतनं वगैरे आम्ही 10-15 असे नग घेऊन जायचो आणि मग बाजारात बसून सुद्धा मी त्याचा सेल केलेला आहे. पण असं म्हणतात की खरा विजेता कधी मैदान सोडत नसतो. तर त्या ह्याच्यानुसार मी तग धरला त्याच्यामध्ये की नाही, आपल्याला बंद नाही करायचं, एवढं डिसाईड केलं होतं. 4थ्या बॅच पासून मी एक हे केलं की आपण 100 ऐवजी 50-50 पक्षी भरूया, की आपण क्वांटिटी थोडं कमी करूया. आणि मग मी दर 15 दिवसाला 50-50 पक्षी घेत गेले. मग अगदी जेव्हा शेड रिकामं होत असेल तेव्हा 70 घ्यायचे, 80 घ्यायचे, 100 घ्यायचे आणि मग असं करत करत ते 200-300 आणि आता दर 15 दिवसाला 500ची बॅच असते आपली. म्हणजे तुम्ही जे आता म्हणालात की विजेता कधी मैदान सोडत नाही, आणि तुमच्या बरोबर तुम्ही धरून ज्या 11 लोकांनी प्रयत्न सुरू केला, त्या 11 जणांपैकी फक्त मैदान तुम्ही एकट्याने मारलं, बाकीच्या 10 जणांना मैदान सोडावं लागलं. त्याच्यामध्ये तुमचा जो महत्वाचा मुद्दा होता, म्हणजे व्यवसाय करत असताना जे महत्वाचे आपल्याला वैशिष्ट्य लागतात, गुणवैशिष्ट्य लागतात, की ते व्यवसायामध्ये पाय रोवून उभं राहायचं असेल आणि तो त्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर चिकाटी आणि त्या मार्केट डेव्हलप करण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतलात, यात तुमच्या यशाचं गुपित आहे. तर नवीन जे आता उद्योजक आहेत तुमच्याकडे जे ट्रेनिंगला येतात, मग त्यांना विक्री व्यवस्थेच्या संदर्भामध्ये मग आपण कसं मार्गदर्शन करता? विक्री व्यवस्थेच्या बाबतीत मी त्यांना तेच सांगत असते की तुम्ही भले तुमचा पहिला एखादा दुसरा लॉट तुमचा खर्च निघू द्यात, किंवा इव्हन लॉस मध्ये जरी तुम्हाला जाऊन द्यावं लागलं तरी लॉस मध्ये, ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की शेतकऱ्यांनी नोंदी ठेवणं, की आपला खर्च किती आला. म्हणजे अगदी तुम्ही पक्षी आणले तर डे 1 पासून तुमच्या लाईट बिलासह तुमच्या सगळ्या खर्चाची नोंद तुमच्याकडे असायला पाहिजे. तुमचा पेट्रोलचा खर्च असेल, लसीकरणाचा खर्च असेल, किंवा खाद्याचा खर्च असेल, तर ह्या सगळ्या नोंदी तुम्ही ठेवणं फार गरजेचं आहे. ते नोंद जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा तुम्हाला तुमच्या पक्षाचं एक्झॅक्ट कॉस्ट काढता येतं, की मी हा 100 पक्षी मला तयार करायला मला 15,000 खर्च आला, तर माझी बेसिक कॉस्ट काय झाली तर 150 रुपये. तर तुम्हाला ह्याच्यावरनं तुम्हाला तुमच्या विक्रीचा रेट फाइंड आउट करता येतो, की मला समहाऊ याच्या खाली मला पक्षी नाही द्यायचे. किंवा मग तुम्ही बॅचवर काढा, की मला कधी कधी मी एखादा पक्षी मी रिटेलमध्ये विकला तर मी 350ला पण विकते. मग एखादा व्यापारी जर आला तर मला तो 150चा 160ला 170लाही द्यावा लागतो. पण बॅच वाईज मी जर काढलं तर माझी बॅच प्रॉफिट मध्ये असते. तर त्या नोंदी ठेवणं फार गरजेचं आहे, की सगळ्या नोंदी तुम्ही खर्चाचं ठेवा आणि तुमच्या पक्षाची एक बेसिक कॉस्ट ठरवा आणि त्या कॉस्ट नुसार तुम्ही तुमच्या विक्रीचं व्यवस्थापन करा. असं हे मला बेसिकली सांगावं वाटतं. आणि भले की एक असेल म्हणजे मी ऑब्झर्व केलेलं असेल, जेव्हा मी आठवडी बाजार करायचे की नाही, आपण जेव्हा बाजारात घेऊन जातो ना पक्षी आपला, तर आपल्याला मोस्टली मुसलमान लोकांचं ह्या क्षेत्रात वर्चस्व राहतं. तर ही लोक आपल्याला काय सांगतात की ह्याला मार्केट नाही, ह्याला कोण घेत नाही, ह्याचं म्हणजे हे डाऊन मार्केट आहे वगैरे असं. आणि आपल्याचकडनं तो पक्षी 100-200 रुपयाला तो खरेदी करतो आणि आपल्याच शेजारी बसून तो 350-400ला विकतो. आणि मग म्हणजे जी आपण म्हणतो ना की बोलणाराचे गहू पण विकतात आणि न बोलणाराचं सोनं पण विकलं जात नाही. तर तो की तुम्ही सेल किती चांगल्या पद्धतीने करताय त्याच्यावर ते ऍक्च्युली डिपेंड आहे. तर सेल करायला शिका. सेल तुम्ही स्वतः जोपर्यंत करायला शिकत नाही तोपर्यंत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज माझ्या शेडवर जरी 15 दिवसाला 500 पक्षी येत असले तरी आमचा सगळा सेल रिटेलमध्ये,
आम्ही एकाही व्यापाऱ्याला पक्षी देत नाही. आणि व्यापाऱ्याला जरी मी पक्षी दिला, इन केस समजा की जेव्हा मार्केटमध्ये माल कमी असतो किंवा काय, आता लॉकडाऊन मध्ये वगैरे मी व्यापाऱ्याला नाही दिला, पण मला हव्या त्या रेटमध्ये जर तो नेत असेल तरच आपण त्या व्यापाऱ्याला तो माल देतो. मी कुठेही तो व्यापारी किंवा त्यानं क्वांटिटीमध्ये माल घेतला म्हणून त्याला माल पाडून द्या किंवा हे करून द्या असं आम्ही कधीच ऍडजस्ट केलं नाही. आपल्याला हव्या त्या रेटमध्ये जर त्याला घेतला तरच आपण त्याला देतो. आता ह्याच्यात फर्दर पुढे जाऊन आपण मार्केटिंगसाठी अजून काही स्ट्रॅटेजीज वापरल्या ह्याच्यामध्ये, की मी सोशल मीडियाचा फुल यूज करते ह्याच्यामध्ये. स्नॅपचॅट असेल, व्हॉट्सअपला माझे ग्रुप आहेत कंट्री चिकनचे, त्यानंतर फेसबुकला माझं पेज आहे सांसावली पोल्ट्री टुरिझमच्या नावाने, त्यानंतर इंस्टाग्रामला माझं अकाउंट आहे. तर या सगळ्याचा आपण वापर आपल्या ह्याच्या मार्केटिंगसाठी करत असतो. त्या ह्याच्यात अजूनही मी 2018 साली मी याच्या पुढे जाऊन मी एक पार्सल सिस्टीम डेव्हलप केली. म्हणजे बऱ्याचदा माझं जे शेड आहे, मी कराडपासून 9 किलोमीटर अंतरावर माझं शेड आहे. तर काही प्रतिष्ठित लोक असतात, की डॉक्टर लोक असतील किंवा इंजिनियर लोक असतील, क्रेडाईचे वगैरे काही पदाधिकारी आहेत, नगरसेवक असतील. तर या लोकांना गावरान खायची इच्छा तर असते, पण मग ते 9 किलोमीटर माझ्याकडे येणार का, आणि मग ते कोंबडा घेऊन जाणार, मग ते कट कुठं करणार, मग ते थोडस त्यांच्या स्टेटसला कुठंतरी हे होतं. मग आम्ही त्याला तो स्टडी करून आम्ही काय केलं, की आम्ही कराड आणि कराड मधल्या 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आम्ही पार्सल सिस्टीम द्यायला सुरुवात केली. तर तो एक नवीन हे आम्ही म्हणजे नवीन एक संकल्पना आम्ही ती रुजवली. आणि आज त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळतो, की मंगळवार, रविवार, शुक्रवार असे काही सिलेक्टिव्ह डेज आहेत. त्या डेज मध्ये आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो. अगदी 5-5, 10-10, 11-11, 21-21 किलो चिकन मी लॉकडाऊन मध्ये पार्सल लोकांना दिलेलं आहे. आणि कट करून आपण ते स्वच्छ व्यवस्थितपणे झिपलॉक मध्ये पार्सल पॅक करून अगदी स्वच्छ चिकन आपण त्यांना घरपोच देतो. तर ते डिलिव्हरी चार्जेस वगैरे मी त्या रेटमध्ये मॅनेज केलेले आहेत. ह्या लोकांना कसं असतं, की हे लोक पैशाकडे बघत नाहीत, पण त्यांना सर्व्हिस मॅटर करते. तर मी आज गावरान चिकन 520 रुपये किलोने त्यांच्या दारात, फोन आला की एक तास 1.5 तासात त्यांना चिकन ते पोच होऊन जातं. त्यामुळं तो एक मला मार्केटिंग माझं वाढायला त्याचा एक मला फायदा झाला. मी कच्च्या चिकन बरोबर मी प्रोसेस्ड चिकनचं पण नंतर चालू केलं, की मालवणी प्रकारचं जे चिकन आपण करतो ना, चिकन सुक्क आणि रस्सा आणि त्याच्यासोबत कांदा लिंबू, तर असं अगदी चुलीवर बनवलेलं आपण घरगुती प्रकारचं हेवी मसाले न वापरता असं आपण ते चिकन कच्चं तयार चिकन पण आपण द्यायला मग नंतर सुरुवात केली. 940 रुपये किलो आम्ही 1 किलो चिकन, गावरान चिकन आपलं तयार करून कस्टमरला पोच देतो. तर अगदी 7 वाजता पण आम्हाला फोन येतात, की अर्धा किलो 1 किलो, म्हणजे आज ज्या वर्किंग वुमन आहेत तर यांना घरी म्हणजे कधी लेट झालं कामाच्या ह्यानं, मिटिंगच्या ह्याच्यात किंवा कशाच्या ह्याच्यात, तर ते आम्हाला फोन करून सांगतात, की आम्हाला एवढं एवढं पार्सल पोच करून द्या, म्हणजे मिळेल का. आणि आपल्याला त्याचाही त्या मार्केटिंगसाठी आपल्याला त्याचाही चांगला फायदा झालेला आहे. खूपच छान. म्हणजे तुम्ही अगदी कच्च्या कोंबडीपासून आठवडी बाजारापासून प्रोसेसर प्रॉडक्ट पर्यंत यामध्ये बदल मार्केटिंग इस्टॅब्लिश केलेलं आहे. हो. खूप आणि छान. म्हणजे आताच हां. 6 डिसेंबरला मी एका रेस्टॉरंटचंही ओपनिंग केलेलं आहे. आणि माझी टॅगलाईन आहे, वी डील ओनली इन गावरान. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये मी एक 4 प्रकारच्या थाळी आता सर्व करते. मटन थाळी, चिकन थाळी, अंडा करी थाळी आणि शाकाहारी थाळी. कारण शाकाहारी एक मोठा जर ग्रुप असेल तर त्याच्यात एखादा तरी शाकाहारी असतोच. तर पूर्ण पद्धत आपली जी गावरान थाळी आहे, म्हणजे ती आपल्या आता सांसवलीची स्पेशालिटी झालेली आहे. आणि खूप लांबून लांबून म्हणजे डेली कराडमधून वगैरे असे 25 ते 30 थाळ्यांची मला डेली ऑर्डर असते, रोजच्या रोज ऑर्डर असते. तर रोज एक 2.5 ते 3 किलो चिकन माझं इथंच कट करून आम्ही ते सर्व करतो लोकांना. आणि ही आता स्पेशालिटी झालेली आहे सांसावलीची. ह्याच्यामध्ये आपण चिकन प्लेट रस्सा, तांबडा पांढरा रस्सा, अंडा मसाला, या अंडा मसाल्यामध्ये पण आपण गावरानच अंडी वापरतो. त्यानंतर बॉइल्ड एग, आमलेट, भुर्जी, म्हणजे जे काही आपल्या प्रोडक्ट आहेत, जे बाय प्रोडक्ट आपल्याला पोल्ट्रीमुळे अवेलेबल होतात, त्या सगळ्याचा प्रोसेस आपण इथं सेल करतोय तो. तर तेही मला रोडचा हा जो पंढरपूर हायवे झाला, त्या हायवेचा एक मला फायदा झालेला आहे, की त्या हायवेमुळे मी माझ्या शेडच्याच म्हणजे रोडच्या टच एक रेस्टॉरंट आता 6 डिसेंबरला जस्ट ओपनिंग केलं त्याचं मी. आणि तिथं मी हे प्रॉडक्ट पण द्यायला सुरुवात केलेली आहे. तर तोही एक मार्केटिंगचा त्याच्याही ह्यानी मला मार्केटिंगला थोडीशी मदत झालेली आहे. थोडीशी म्हणण्यापेक्षा खूप चांगली मदत झालेली आहे.
सुंदर. म्हणजे बघा तुम्ही प्रोसेसिंग प्रॉडक्ट आणि त्याचबरोबर ब्रँडिंग मध्ये सुद्धा तुम्ही आपलं एक ठसा उमटवलेला आहे. आणि येस. आज त्या तुमच्या प्रोसेसर प्रॉडक्टला, तुमच्या पोल्ट्रीला ब्रँडच्या माध्यमातून मागणी वाढत आहे. त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर ह्या मार्केटिंगमध्ये केलेला आहे. हो. म्हणजे ह्या महत्वाच्या गोष्टी तुमच्यापासून शिकण्यासारख्या आहेत सर्वांना, की मार्केटिंग करत असताना तुम्ही जी अवलंबलेली मीडियाज आहेत, प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही त्याचा वापर केलेला आहे आणि त्याचा तुम्हाला जसा रिस्पॉन्स मिळाला त्यामध्ये त्याचा तुम्ही सुधारणा करत गेलेले आहेत. हे एक तुमच्या यशाचं गमक आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याही स्तरावरती व्यवसाय करत असताना गुणवत्ता राखणं, त्याच्या सर्व नोंदी ठेवणं, नोंदी ठेवल्यानंतर आपला प्रॉडक्ट आपण किती रकमेपर्यंत विकू शकतो, एक सेल्फ प्राइस डिसाईड करण्यासाठी ज्याचा तुम्हाला उपयोग होतो, हे एक खूप चांगल्या पद्धतीचं तुम्ही आता जे सांगितलं त्यातून पुढे आलेलं महत्वाचं एक त्या बिझनेस मधलं एक मूलभूत तत्व आहे. आता या पोल्ट्री व्यवसायामध्ये काम करत असताना जसं आता तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग सध्या करत आहात, परंतु याच्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करणाऱ्या कॉर्पोरेट संस्था सुद्धा आहेत. वेंकी चिकन आहे, सगुणा चिकन आहे. तर या वेगवेगळ्या फर्मची तुम्हाला स्पर्धेमध्ये असं काही हे वाटलं नाही का? कशा पद्धतीने त्या स्पर्धा करतील आणि त्याच्यामध्ये आपण स्पर्धेत टिकू की नाही, तर याचं काय असं तुम्ही व्यवस्थापन केलं का? वेगळ्याने करायची गरज पडली का तुम्हाला? नाही, अजून तर असं काही वाटलं नाही. कारण जेव्हा तुमचं म्हणजे पक्षी वाढवण्याचं पद्धत वगैरे जेव्हा आपण मी जसं सांगितलं की मी पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने पक्षी वाढवते. जनरली ज्या पहिल्या बेसिक लसी असतात, आपलं मरेक्स तर हॅचरी मध्येच दिलं जातं, त्यानंतर लासोटा आणि आयबीडी आणि फाऊल पॉक्स, ह्या 3 लसी, आणि त्यानंतर तुमचं पूर्ण तुमचं डिसइन्फेक्शन, ज्याला सुद्धा मी लसणाच्याच पाण्याची पेस्ट वापरते. आलं, लसूण, कांदा हे त्यांच्या रेग्युलर खाण्यामध्ये ठेवलं जातं. आल्याची पेस्ट त्यांना रोज एक आठवड्यातनं 2 वेळा मी हळदीचं आणि आल्याचं पाणी पक्ष्यांना पाजतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की कुठल्याही प्रकारचे स्टेरॉइड्स आपण वापरत नाही, टॉनिक्स हेवी आपण कुठलेही देत नाही पक्ष्यांना. त्यामुळं जी ग्रोथ होण्याचा म्हणजे आता मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर आता ह्याचं बारामती ॲग्रोचे किंवा असे काही धप्पा कंपनीचे वगैरे मला मध्ये ऐकण्यात आलं की असे ब्रीड त्यांनी डेव्हलप केलेले की 36 दिवसांमध्येच ते ब्रीड 2.5 ते 3 किलो पर्यंत जातात. म्हणजे ही जी वाढ होण्याचं स्पीड आहे, हे स्पीड आम्ही वाढवलेलं नाहीये कुठंच. आजही आमचा पक्षी 90 दिवसातच आम्ही तयार करतो, पूर्णपणे त्याला तो वेळ दिला जातो. आणि आम्ही मोस्टली मी जे प्रोसेस्ड चिकन मी इथं सर्व करते त्याला मी पूर्णपणे 5 महिन्याचा पुढचा माल मी त्याच्यासाठी वापरते. ह्याचा फायदा काय होतो की जेवढा माल जून होईल तेवढा तुमच्या ह्याला टेस्ट चांगली येते. तर 5 महिन्याचं माझं पक्षी सांभाळण्याचं कॉस्टिंग 300 रुपयांपर्यंत जातं आणि एक कोंबडीमध्ये मला साधारण 7 ताटं होतात. तर 7 ताटाचं माझं कॉस्टिंग जवळजवळ पावणे 2,000 रुपयापर्यंत, म्हणजे 1,750 रुपये मला 7 ताटाचे होतात जवळजवळ. म्हणजे 500 रुपये जरी तुम्ही खर्च केला कोंबडीवर तरी तुमचं कन्व्हर्जन रेशो जो आहे तो जवळजवळ तिप्पट राहतो. त्यामुळं जी टेस्ट जी आहे की तुम्ही मगाशी शब्द वापरला की ब्रँड, येस, मला सांसोलीचं ब्रँडच करायचंय आणि त्या ब्रँड मध्ये मी कुठेही तडजोड करत नाही. कुठलेही म्हणजे बॉयलरचे फीड वापरणं किंवा त्यांना काहीतरी हेवी स्टेरॉइड्स देणं, हे प्रकार आपण करत नाही. त्याच्यामुळं आपल्याला आतापर्यंत कॉम्पिटिशन मध्ये मला आतापर्यंत तरी काही त्रास झालेला नाहीये. आता ह्याच्या पुढेही जाऊन मी या रेस्टॉरंटचं म्हणजे ओपनिंग जेव्हा केलं तेव्हा मी गावरांचे जे चायनीजचे स्नॅक्स आपण आता खातो, 65 तंदूर, म्हणजे ह्या लोकांचं आता ह्या ह्याचं फॅड आलेलं आहे नवीन तरुण पिढीमध्ये की तंदूर किंवा 65. तर आम्ही काय केलं की एक 3 महिन्याचे बॅचेस आम्ही तयार केल्या. 3 महिन्याचा जो आपला पक्षी होतो, 3 महिन्याचा पक्षी साधारण किलो सव्वा किलो पर्यंत आपला आरामात जातो. तर ते कोवळं चिकन जे असतं आम्ही त्याच्यापासून 65 आणि तंदूरच्याही ट्रायल्स घेतल्या आणि आज त्याही प्रोडक्ट्सला आपल्या खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. एक सगळ्यात महत्वाचं आमचं ह्याचं वैशिष्ट्य काय असेल तर फ्रेशनेस, की आम्ही कुठल्याही प्रकारचं स्टोअर केलेलं चिकन सर्व करत नाही. रोजच्या रोज डेली फ्रेश चिकन कट केलं जातं आणि फ्रेश सर्व केलं जातं. त्यामुळं जो कॉम्पिटिशनचा जो हे आहे तो मला अजूनपर्यंत तरी जाणवलेला नाही. इव्हन चिकन 65 तंदूरला सुद्धा आम्ही बाय ऑर्डरच सर्व करतो. त्याच्यामुळे ऑर्डर आली तरच आम्ही ती कोंबडी कट करतो आणि तरच आम्ही त्याला मॅरिनेट करून ठेवतो आणि
ते सर्व करतो. त्यामुळे त्यालाही खूप आणि इनबिल्ड म्हणजे कुठलेही हेवी मसाले न वापरता त्याला त्याची इटसेल्फ एक चव येते आणि त्याच्यामुळे तो सांसवलीचा ब्रँड व्हायलाही मला त्याची मदत झाली आहे आतापर्यंत. त्यामुळे कॉम्पिटिशनचा आता तरी काही मला भीती नाही वाटत आहे आणि मला नाही वाटत की भविष्यात कुणी त्याला त्या ब्रँडला माझा हात धरू शकेल कोणी, एवढा मला विश्वास आहे. अत्यंत महत्वाचं म्हणजे दृढ निश्चय, आत्मविश्वास ही बिझनेसची पहिली पायरी आहे आणि तो तुमच्याकडे निश्चित आहे. तुम्ही या पोल्ट्री व्यवसायाबरोबरच ॲग्रो टुरिझमची सुद्धा जोड दिलेली दिसते. तर त्या आणि सुरुवातीला तुम्ही परिचय करून देताना सुद्धा म्हणलात की ॲग्रो टुरिझम तसंच तुम्ही पोल्ट्री टुरिझमचा कन्सेप्ट तुमचा आहे. तर ती संकल्पना काय? आता तुम्ही या हॉटेल व्यवसायामधून तर त्याचा हे सुरू झालेलंच आहे, पण पोल्ट्री टुरिझमचा कन्सेप्ट तुमचा कसा आहे, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे नियोजन आहे? पोल्ट्री टुरिझम मध्ये मी आता सांगितलं तुम्हाला की माझ्याकडे जवळजवळ 12 ते 15 जातीच्या कोंबड्या आता रोक शेड मध्ये आहेत. गिनी फॉल टर्की असेल, कडकनाथ असेल, प्लायमाउथ रॉक असेल, त्यानंतर आता कावेरी आहे, डीपी असतं, डीपी क्रॉस असतं, गिरिराज असतो, वनराज असतो. सगळा जो पक्ष्यांची खरेदी आहे माझी ती होल अँड सोल कोल्हापूर सीपीडीओ आणि आपला गोरेगावचा मुंबई सेंट्रल जे सीपीडीओ आहे त्याच्यातनं. मी कुठेही लोकली ब्रीड घेत नाही. त्याच्यामुळे एक फायदा होतो की माझी कुठेही फसवणूक होत नाही ब्रीड मध्ये. आणि दुसरं हे पोल्ट्री टुरिझम करण्यामागचा हेतू असा आहे की मी ऍग्रिकल्चर टुरिझम डेव्हलप करते आता सध्या इथं. तर ऍग्रिकल्चरचे सगळे प्रोजेक्ट माझ्याकडे बऱ्यापैकी आहेत की जसं गावरान कोंबडी पालन सगळ्यात मोठं आहे, त्यानंतर माझं छोटंसं एक शेळी पालन आहे, मत्स्यपालन आहे आणि मग टुरिझम ज्याच्यामध्ये आपण एक पार्टी लॉन केलेला आहे, एक डायनिंग हॉल केलेला आहे जो मी माझ्या ट्रेनिंग सेशनसाठी वापरते आणि डायनिंग साठी पण वापरतो आपण. आणि मग व्हेज नॉनव्हेज जेवणाची सोय आपण इथं दिलेली आहे कस्टमर्सना. तर आता हे सगळं करत असताना काय म्हणजे जे शेतकरी माझ्याकडे येतात म्हणजे मला शेतकरी सहलींचा वगैरे पण कृषी विभागाच्या मार्फत वगैरे चांगला रिस्पॉन्स मिळाला किंवा माझी सोशल मीडियावर जी ऍडव्हर्टाईज होते त्याच्यातनं अगदी मी गेल्या वेळेस जेव्हा बॅच घेतली तेव्हा इचलकरंजी गोव्याचे सुद्धा शेतकरी मला जॉईन झाले होते. म्हणजे 3 शेतकरी गोव्यावरून आले होते कुक्कुटपालनाच्या ट्रेनिंगसाठी. इचलकरंजीवरून सुद्धा एक शेतकरी आली होती ट्रेनिंगसाठी. तर हे शेतकरी जेव्हा आपल्या शेडवर येतात तेव्हा मी माझ्या शेडला जर पक्षी माझा प्रोजेक्ट बघायचा असला तरी सुद्धा मी 20 रुपये एंट्री फी ठेवलेली आहे. मग 20 रुपये जेव्हा आपण एंट्री फी घेतो तेव्हा त्या शेतकऱ्याला आत आल्यावरती काहीतरी वेगळं बघायला मिळायला पाहिजे असं थोडंसं कन्सेप्ट डोक्यात आला आणि त्याच्यातनं आपण हे व्हरायटी ऑफ ब्रीड्स वाढवत गेलो. त्या व्हरायटी वाढवताना पण अशा वाढवलेल्या आहेत की ज्या आपल्याला उत्पन्न प्लस म्हणजे त्याची एक व्हरायटी पण होऊन जाईल आणि त्यातनं आपल्याला काहीतरी उत्पन्नही होऊन जाईल. जसं की आता गिनी फॉल सांगायचं झालं तर गिनी फॉल तुमच्या शेडमध्ये ऍज अ वॉचमन काम करतं. ते साप मुंगसाला येऊन देत नाही किंवा ते आपण कुठं आजूबाजूला असलो तर ते अनोळखी लोक आले तर दंगा करतं. तर ह्याच्यानी म्हणजे ती व्हरायटी तुम्हाला त्या अँगलनी महत्वाची येते. प्लायमाउथ रॉक सारखी व्हरायटी आहे जे 3 महिन्याच्या अगोदरच तयार होते ती मला 65 ला आणि तंदूरला उपयोगी पडते. तर अशा व्हरायटीज मी प्लॅन आउट केलेल्या आहेत. आणि कावेरी सारखी व्हरायटी जी अंड्याला सगळ्यात जास्त चालते. ब्लॅक रॉक चा रस्ता खूप सुंदर होतो. म्हणजे अशा गेल्या 7 वर्षात मी ह्या व्हरायटीचे ट्रायल्स घेतलेले आहेत बऱ्यापैकी. आणि आता मी जवळजवळ 12 ते 15 व्हरायटी अशा काढलेल्या आहेत की त्या व्हरायटी रेग्युलर आपल्या शेडवरती अवेलेबल असतात आणि जेव्हा आपल्याकडे पर्यटक येतात तर या पर्यटकांना बघण्यासाठी काहीतरी वेगळं पण असावं. तर त्या ह्यानं आपण ते पोल्ट्री टुरिझम डेव्हलप करतोय. आता पोल्ट्री मधल्या व्हरायटी ऑफ ब्रीड्स आणि शेडचे तर माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आता एकच स्वप्न राहिलेलं आहे ते म्हणजे हॅचरीचं. तर एक हॅचिंग मशीन घेऊन हे ब्रीड स्वतः आपल्याकडे डेव्हलप करणं आणि त्याचं डे ओल्ड चिक्स वगैरे सगळं म्हणजे आता आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं दुःख तेच आहे की पिल्लं अवेलेबल होत नाहीयेत कोल्हापूर सीपीडीओ आणि मुंबई सीपीडीओ आणि मुंबई सीपीडीओचा प्रॉब्लेम असा येतो की बल्कमध्ये ऑर्डर घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचं ट्रान्सपोर्ट आणि या गोष्टी परवडत नाहीत. म्हणजे आपलं कसं आपला 500-1000चा लॉट येतो त्यामुळे आपल्याला ते मॅनेज होतं. पण जो नवीन करणारा शेतकरी आहे तो एकदम 500 किंवा 1000 पक्षी नाही घेऊ शकत. मग त्यामुळे तो सांसवलीशी कनेक्टेड होतो. तर मला भविष्यात मला एक वर्षभरामध्ये एक हॅचिंग मशीन स्वतःची घेऊन हे ब्रीड स्वतःच माझ्या फार्मवरती तयार करणं आणि एक सगळ्यात सुंदर पश्चिम महाराष्ट्रातलं पोल्ट्री टुरिझम ज्याच्यामध्ये 20 ते 25 प्रकारचे पक्षी केवळ पक्षी बघायला लोक आपल्याकडे यावीत अशा रीतीने ते डेव्हलप करायचंय मला.
असं थोडक्यात स्वप्न आहे माझं पोल्ट्री टुरिझमचं. हा खूप कन्सेप्टच सुंदर. पूर्ण वेगळा आहे. हा बऱ्याचदा लोकांच्या डोक्यात शिरत नाही अजून, पण आहे हळूहळू त्या दिशेने पावलं चालू आहेत. काय इज द लिमिट, म्हणजे सर्टन टार्गेट ठेवणं आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी त्या दृष्टीनं नियोजन करणं आणि नियोजनाला तुमच्या कार्याची जोड देणं, हे निश्चितच गुण तुमच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला सहज शक्य होईल. आता या संदर्भामध्ये काम करत असताना, पोल्ट्री व्यवसायामध्ये जसं काम करत असताना, जसे आता तुम्ही त्या बारकावी तुम्ही तुमच्या मार्गदर्शनामधून हळूहळू तुम्ही सांगितलेत, त्या पोल्ट्री व्यवसायामध्ये काम करणाऱ्या ज्या तरुण उद्योजक, आता आपण सध्या बघतो शिक्षणाची पद्धती पाहतोय, कोविड सारखी सिच्युएशन निर्माण झाल्यानंतर कितीतरी बेरोजगार झालेत. नेहमीच आपण म्हणतो पशुसंवर्धन ही शेतकऱ्याचा एक जोडधंदा आहे, डेअरी हा एक जोडधंदा आहे, तसाच हा कुक्कुटपालनचा व्यवसाय सुद्धा एक जोडधंदा होऊ शकतो. शेतमालाला हमी भाव मिळत नाही, परंतु या पोल्ट्री व्यवसायामध्ये आपण निश्चितच एक हमी भाव निश्चित करू शकतो, हे तुम्ही तुमच्या कर्तृत्वातून सिद्ध केलेलं आहे. तर सुशिक्षित बेरोजगारांसाठी, शेतीमध्ये काम करणाऱ्या रोजगारांसाठी तुम्ही असं काय मार्गदर्शन कराल की त्यांना या पोल्ट्री व्यवसायातल्या संधी त्या संदर्भामध्ये कसं तुम्ही त्यांना गाईड कराल? मी आजही सांगते आणि मी म्हणजे माझ्या शेडवरती आहे ना, रोज नाही म्हटलं तर कमीत कमी 4 ते 5 तरी लोक अशी येतात की आम्ही तयार करतो माल, पण तुम्ही विकून देणार का? म्हणजे मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला की पक्षी आणणं वाढवणं फार सोपं आहे, अवघड आहे ते सेल करणं. आणि मला असं वाटतं की या नवीन तुम्ही ग्रोथ वगैरे करण्यापेक्षा ना तुम्ही मार्केटिंगचा जास्त अभ्यास करा. आणि लॉट्स ऑफ पर्याय आहेत. मी आता सांगितलं तुम्हाला की मी 1 दिवसाची देते, 1 दिवसाची देते, 1 महिन्याची देते, तयार कोंबड्या देते, अंड्यावाल्या कोंबड्या देते, मी अंडी सुद्धा पार्सल कराडमध्ये पोस्ट करते. तर हे लॉट्स ऑफ वेज आहेत आपल्याकडं की तुम्ही फक्त त्या पर्यायांचा म्हणजे थोडं आता बऱ्यापैकी सुशिक्षित लोक आहेत, बऱ्यापैकी खेडोपाड्यांमध्ये सुद्धा आज अँड्रॉइड फोन सगळ्याकडे आहेत, मोबाईल. त्यामुळे अगदी खेडेगावांमध्ये सुद्धा घरटी फेसबुक अकाउंट आहेत, इंस्टाग्राम आहे किंवा ह्या गोष्टींचा अवलंब, ह्या आता डेली रुटीनचा मला शिकावं लागलं. मला युट्यूब चॅनल करताना मला शिकावं लागलं किंवा मला फेसबुक पेज तयार करताना सुद्धा मला एका सोशल मीडियाच्या एक्सपर्टचा मला ऍडवाइस घ्यावा लागला. पण आज छोटी छोटी मुलं सुद्धा ह्या गोष्टी फार इझिली किंवा म्हणजे सराईतपणे करतायत त्या गोष्टी. तर त्या गोष्टींचा अवलंब करून तुम्ही मार्केटिंग वरती जास्त अभ्यास करा, जितकं शक्य होईल तितका रिटेल मध्ये माल विकण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैदान सोडू नका. कुठलाही बिझनेस असेल, तुम्हाला म्हणजे म्हणतात की बिझनेस जर नवीन तुम्हाला ग्रो करायचा असेल तर तुम्हाला 1000 दिवस त्या बिझनेसला द्यावे लागतात. म्हणजे कमीत कमी 3 वर्ष तुमचा वेट अँड वॉच करण्याची तुमची तयारी असायला पाहिजे. त्या तयारीने तो बिझनेस सुरू करा आणि नक्की यश मिळतं. थोडेसे दृढ निश्चय असावे लागतात आपले, मग यश खेचून आणता येतं आपल्याला. निश्चित निश्चित. तर म्हणजे तुम्ही 100 कोंबड्यापासून सुरू केलेला आज व्यवसाय आज तुम्ही 3000 कोंबड्यापर्यंत नेलेला आहे. हे करत असताना तुम्ही पोल्ट्री टुरिझम सुद्धा कसा कन्सेप्ट डेव्हलप केलेला आहे, त्याच्या तुमची व्याख्या क्लिअर आहे. त्याचबरोबर तुम्ही प्रोसेसिंग सेक्टरमध्ये सुद्धा चांगलं नाव कमवत आहात. तान सावलीसारखा तुम्ही त्याच्यामध्ये ब्रँड विकसित केलेला आहे. कराड सारख्या शहराचा म्हणजे तिथल्या शहरीकरणाचा, तिथल्या लोकांच्या मानसिकतेचा तुम्ही बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही लोकल मार्केट सुद्धा, प्रोसेसर मार्केट सुद्धा डेव्हलप केलेला आहे. म्हणजे मार्केट एक्सटेन्शनमध्ये, मार्केट लेड एक्सटेन्शनमध्ये, व्हॅल्यू ॲडिशनमध्ये, व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने करून घेत आहात. त्याचबरोबर तुम्ही जसं सांगितलं की हा पोल्ट्री व्यवसाय करत असताना यातली चिकाटी, अभ्यास करण्याची वृत्ती, हिशोब ठेवता आले पाहिजेत, गुणवत्ता राखता आली पाहिजे आणि ह्या महत्वाच्या 4-5 बाबी ज्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, अपयश आलं तरी त्यामध्ये मागे हटायचं नाही, धाडसानं पाय रोवून उभं करायचं आणि मैदान मारायचं, मैदान जिंकायचं. हे जे तुम्ही महत्वाची गुणवैशिष्ट्ये सांगितली ती खरंच म्हणजे आजच्या सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये व्यवसाय मग तो कोणताही असू दे,
त्या व्यवसायामध्ये ही महत्वाची गुणवैशिष्ट्य आहेत, ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि कृषी किंवा कृषीशी निगडीत मग ते पशुसंवर्धन असेल, डेअरी असेल, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी जसं तुम्ही ऑनलाईन मार्केटिंगचा सुद्धा त्याच्यामध्ये उपयोग केलेला आहे, सोशल मीडियाचा वापर करून घेतलेला आहे, लोकांची मानसिकता ओळखलेली आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे तुमच्या याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर तुम्ही पुढे जे नियोजन करत आहात, पोल्ट्री टुरिझमच्या संदर्भामधली तुमचं जे संकल्प आहे, तुमची जे कन्सेप्ट आहे, तेही खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही विकसित केलेलं आहे. त्याचा तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही यामध्ये सांगितली की तुम्ही जे पिलं घेता, ती पिलं मात्र तुम्ही एकतर गोरेगाव किंवा मध्यवर्ती अंडी उगवणी केंद्र कोल्हापूर या ठिकाणी येऊन घेता. म्हणजे गुणवत्ता राखण्यासाठी तुम्हाला जे मटेरियल घेता, तुम्ही जे पिलं घेता, त्या पिलांची निवड सुद्धा अत्यंत चोखपणे तुम्ही करता. या काही बारकाईने गोष्टी तुमच्या या मार्गदर्शनामधून पुढे आलेल्या आहेत. तर शेवटचं एकाच लॅगमध्ये तुम्ही जसं टॅगलाईन सांगितलं तसं एका ओळीमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाचं मी म्हणेन व्यवसायाचं गमक थोडक्यात पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी किंवा सध्या आमचे कृषी क्षेत्रामध्ये काम करणारा हा सगळा आमचा सध्या वर्ग तुम्हाला ऐकतोय, बरेचसे शेतकरी सुद्धा त्याच्या माध्यमातून तुम्हाला ऐकतायत. आणि एक महिला उद्योजक आणि त्याचबरोबर 100 कोंबड्यापासून 2003 पासून 2013 पासून काम करून गेल्या 7 वर्षामध्ये तुम्ही हा जो ब्रँड विकसित केलेला आहे, पोल्ट्री टुरिझम, ॲग्रो टुरिझम या क्षेत्रामध्ये तुम्ही आता म्हणजे एंट्री करत आहात. तर अगदी थोडक्यात सारांश रूपामध्ये तुम्हाला काय सांगता येईल? अगदी थोडक्यात सारांश रूपात सांगायचं जर झालं तर मला पुन्हा मी एका ओळीत तेच सांगेन की मैदान सोडू नका. कारण मी जेव्हा हा बेसिकली व्यवसाय सुरू केला, मी सांगितलं की मी बाजारात बसून कोंबड्या विकल्या, तेव्हा सोपं नव्हतं हे सगळं करणं. अगदी आपल्या घरातनच सगळ्यात पहिलं पाय फोडले जातं आणि मग बाहेरचे म्हणजे होतात ते वेगळंच. म्हणजे कराडच्या बाजारात किंवा कडेगावला वगैरे ऍक्टिव्हा पुढे ठेवून मी कोंबड्या घेऊन जायचे. स्कॉर्पिओच्या ह्याच्यात कॅरेट मध्ये घालून आम्ही ढेबेवाडी मलकापूर पर्यंत कोंबड्या घेऊन गेलेलो आहोत. तर लाज बाळगू नका कुठल्याही कामाची. आणि मी जसं सांगितलं मगाशी की यश नक्की खेचून आणता येतं. तुमचा निश्चय दृढ असायला हवा आणि मैदान न सोडण्याची जिद्द असायला हवी की आपण मैदान नाही सोड. कुठल्याही ह्याच्यात एक मनाशी ठाम निश्चय होता की जी सुरू केलंय ते बंद नाही करायचंय, ते पुढे नेऊन दाखवायचंय घरच्यांपासून बाहेरच्यांना सुद्धा. आणि तो निश्चय दृढ असल्यामुळं आज या लेवलला मी येऊ शकले. माझ्या या सगळ्या प्रवासात कोल्हापूर सीपीडीओ आणि गोरेगाव सीपीडीओचे डॉक्टर स्वाईन असतील, डॉक्टर विशाल असतील, या सगळ्यांनी मला फार साथ दिलेली आहे. कृषी विज्ञान केंद्र कालवडे असेल, इथल्याही सगळ्या डॉक्टरांनी मला फार मदत केलेली आहे वेळोवेळी मला चिक्स अवेलेबल करून देण्यासाठी. स्पेशली गोरेगाव सीपीडीओतनं मला व्हरायटी अवेलेबल करून देण्यासाठी, कुठली व्हरायटी मी करावी याच्या बाबतीत मला स्वाईन डॉक्टर नेहमी मार्गदर्शन करतात. आपले ह्याचे सुद्धा डॉक्टर मोकल असतील किंवा आपले आत्याळे डॉक्टर असतील, नाईट डॉक्टर असतील, हे सगळी लोक फार कोऑपरेटिव्ह आहेत. चिक्स अवेलेबल होण्यासाठी सुद्धा असेल किंवा लॉकडाऊन मध्ये मला स्पेशली परमिशन त्यांनी स्वतः परमिशन काढून स्वतः गाड्या बुक करून मला चिक्स अवेलेबल करून दिले. तर ह्या सगळ्या लोकांची सुद्धा मी खूप खूप ऋणी आहे. आणि सगळ्यात शेवटी की आज रामेती संस्था या संस्थेच्या माध्यमातून मला तुम्ही आज जवळजवळ 27 लोक आपल्याला आता जॉईन आहेत. तर या सगळ्या तुमच्या लोकांपर्यंत तुम्ही मला पोहोचवलं आणि आज मला तुम्ही ही संधी दिलीत, त्याबद्दल मी तुमची सुद्धा फार फार ऋणी आहे. खूप 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 धन्यवाद मॅडम. तुम्ही हा जो व्यवसाय निवडलेला आहे त्या व्यवसायामध्ये तुम्हाला उत्तरोत्तर प्रगती लाभत जावं. तुमचं यश अशाच प्रत्येक कन्सेप्टमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर यश लाभो ही आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा आहेत. आजच्या या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जे काही सहभागी आहेत, त्या सहभागी असलेल्या प्रशिक्षणार्थीपैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील मॅडमना तर जरूर विचारू शकता. काही गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या असतील
काय आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील आपल्या माध्यमातून आपल्या वतीने सुद्धा विचारू शकता. मनोज पाटील काय विचारायचंय का मॅडमना? नाही सर, नाही काय. ओके. हॅलो. हा बोला. नाही सर, नाही काय. सुंदर माहिती मिळाली. पेस्ट कंट्रोलच्या बाबतीत किंवा सॅनिटेशनच्या बाबतीत चांगली माहिती मिळाली. कोरोनाचा काळ होता पहिला, तेव्हा चिकन खाल्ल्याने कोरोना होते. त्या केसला कसं तोंड दिलं? मॅडम, एक प्रश्न असाच आता आलेला आहे. पोल्ट्री उद्योगाला प्रत्येक वर्षी कुठली ना कुठली घरघर लागते. बरोबर. कोरोना आला, कोविड-19 मध्ये सांगितलं की चिकन खाऊ नका, त्याच्यामुळे हे होतं. बर्ड फ्लू आला की त्याच्यावरती लगेच सुरुवात होते की म्हणजे पोल्ट्री व्यवसायाला आपत्ती येते. म्हणजे कोणतंही सामाजिक म्हणजे माणसासाठी कोणताही रोग आला की त्याची सुरुवात होते पोल्ट्रीपासून. आणि निर्बंध येतात सगळे पोल्ट्रीवरती. आणि एवढ्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही त्या बिझनेसमध्ये कसं उभं राहिलात, यश कसं तुम्हाला मिळू शकलं, याचं गमक काय? कोविडच्या काळात तर बरं, म्हणजे तुम्ही आवर्जून विचारला प्रश्न. कोविडच्या काळात माझी सक्सेस स्टोरी पब्लिश झाली होती ॲग्रोवनला 16 एप्रिलला. तर कोविडच्या काळात तर आम्हाला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला. अनायसे जेव्हा कोविड आला होता तेव्हा माझ्या शेडमध्ये जवळजवळ 800 पक्षी होते. आणि कोरोना आला आणि मग सगळीकडे ते बातम्या उठायला लागल्या की चिकन मटन खाऊ नका किंवा हे. त्याच काळात आहे ना आपले चिकनचे फेस्टिवल्स झाले बघा, की सगळ्या हैदराबादला किंवा लोकली पण बऱ्याच ठिकाणी लोकांनी चिकन हे करून, तर आम्ही त्याच्यामध्ये काही ऍडव्हर्टाईज सोशल मीडियावरती व्हायरल केल्या होत्या की जर चिकन खाऊन हे होत असलं. आणि याचा मला आकाशवाणीच्या ह्याला पण मला थँक्यू म्हणावंसं वाटतं की त्याच दरम्यान आकाशवाणीच्या ह्याच्यात किसान वाणीमध्ये माझी एक मुलाखत झाली होती आणि ती मुलाखत मी रेकॉर्ड करून सगळीकडे व्हायरल केली होती. तर त्या मुलाखतीमध्ये पण मला हाच प्रश्न विचारण्यात आला होता. तर मी सगळ्या शेतकऱ्यांना किंवा सगळ्या लोकांना हा प्रश्न विचारला होता की जर चिकन खाल्ल्याने, मटन खाल्ल्याने किंवा कोंबड्यांच्या संपर्कात आल्याने जर कोरोना होत असेल तर तो सगळ्यात आधी मला व्हायला पाहिजे, कारण मी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत कोंबड्यांमध्ये असते. तर मग माझी टेस्ट करा आणि मला कोरोना आहे का सांगा. मग जर मला कोरोना होत नाहीये तर मग चिकन किंवा मटन खाऊन किंवा अंडी खाऊन कोरोना होतो हे तुम्ही कसं सिद्ध करू शकता? नाही सिद्ध होऊ शकत. आणि त्याच काळात नंतर प्रोटीन सप्लिमेंटचा वगैरे हे झालं, म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये ते अवेअरनेस आला की प्रोटीन हे वाढायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी काय तर चिकन आणि अंडी तुम्ही खायला पाहिजेत. तर मला सांगायला फार आनंद होतो की 21 मार्चला आपलं लॉकडाऊन पडलं आणि 16 एप्रिलला माझी सक्सेस स्टोरी पब्लिश झाली होती. म्हणजे तो किती काळ होता की 21 ते 31 मार्च म्हणजे 11 दिवस आणि पुढचे 16 दिवस. तर या 37-38 दिवसांमध्ये आम्ही जवळजवळ 1,68,000 चिकन विकलं होतं सर कराडमध्ये. आणि मी जसं सांगितलं तुम्हाला की मी 21 किलो चिकन पार्सल दिलं होतं सगळ्या लोकांना. फक्त पहाटे 3 वाजता आम्ही शेडवरती येत होतो. पहाटे 3 वाजता चिकन. आणि त्या काळात तर इतका त्रास झाला की मुसलमान लोकही अडवून पैसे घ्यायला लागले कोंबडा कटिंग करायला. आमच्या इथल्या मुसलमान तर 60 रुपये सांगितले चिकन कट करण्यासाठी. एक कोंबडी कट करायला तो मला मी 60 रुपये घेणार. मग त्यामध्ये मी काय केलं, माझ्या मिस्टरांनी स्वतः कोंबडी कट करायला शिकली आणि मग आम्ही स्वतः कोंबडा फार्मवरती ओंडका वगैरे आणला, स्वतः कोंबड्या त्यांनी कट केल्या आणि मग आम्ही ते व्यवस्थित स्वच्छ पॅकिंग करून कोरोनाच्या काळात ते घरपोच सेवा दिली. त्यासाठी मी पोलीस मधनं जाऊन मी पास मिळवला. मी त्यांना माझा बिझनेस सगळा हे करून लेटर घेतलं मी त्यांच्याकडनं. त्यामुळे मला पोलिसांची आडवाडवी कुठे झाली नाही. मी गाडीवरती सुद्धा पुढं सामसावली ॲग्रोकल्चर पोल्ट्री असा बोर्डच करून घेतला. तो माझी गाडी कुणी कुठे अडवत नव्हतं. आणि तो पास असल्यामुळे त्याचा मला फायदा झाला. आणि उलट कोरोनामध्ये मी असं म्हणेन की मला बिझनेसला सुवर्ण संधी मिळाली. आणि उलट कोरोनामध्ये आमचा बिझनेस इतरांचे डबघाईला आले पण माझा नावारूपाला आला. आणि कोविडच्या काळात जी लोक आमच्याशी कनेक्ट झाले, म्हणजे तेव्हा चिकन मटनच्या बऱ्यापैकी शॉपीस बंद होत्या आणि आम्ही पार्सल सिस्टीम देत असल्यामुळे लोक आम्हाला प्रेफर करायचे. आणि मग आज ह्याच्या घरात चिकन आलं तर मग बिल्डिंग मध्ये सगळ्या ती चर्चा व्हायची आणि सगळ्या बिल्डिंग मध्ये एकेका बिल्डिंग मध्ये 20-20 किलो चिकन आम्ही दिले. प्रत्येकाच्या घरात 1 किलो 2 किलो 3 किलो असं चिकन. तर असं पार्सल सिस्टीम मुळे त्या काळात मला ती संधी मिळाली.
बर्ड फ्लू मध्ये आता थोडस मार्केट आलं डाऊन, पण थोडे दिवस झालं. मग ह्यासाठी की मैदान सोडू नका, ही जे मी म्हणते ना, ह्या काळात तुम्हाला फार उपयोगी पडतं. की थोडे दिवस तुम्हाला तुमचा स्टॉक तुम्हाला बिअर करावा लागतो, खर्चाचा खर्च तुमच्या अंगावर पडतो. तर हे तुम्हाला सहन करण्याची तुमची तयारी असायला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही सस्टेन नाही होऊ शकत. येऊन गेला ना पूर्व, येऊन गेला, जेवण करून गेला, येतोय परत. मी त्याला तो मंगळवारी येणार होता येणार आहे शनिवारी. शनिवारी मी पण आहे, शनिवारी शनिवारी दुपारला बेळगाव नाही, शनिवारी रविवारी सकाळी महाबळेश्वरला आलं की त्याला सांगता. ओके ओके ओके, मी बोलतो. खूप छान मॅडम. म्हणजे आपत्तीचं रूपांतर संधीमध्ये कसं करायचं याचं उत्तम उदाहरण तुम्ही तुमच्या या उद्योगाच्या माध्यमातून दिलं. तर अशा चिकाटीनं काम करणाऱ्या तुमच्या उद्योगाला भरभराटीचे दिवस येवोत अशी आमच्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या सर्व ऑनलाईन प्रशिक्षणार्थी, आमची रामेती कोल्हापूर ही संस्था, आम्ही संस्थेचं सर्व परिवार, सर्वजण आपल्याला या तुमच्या उद्योग वाढीसाठी खूप 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 शुभेच्छा देतो. आणि आपली सान सावली हा जो ब्रँड आहे, हो, हा 7 समुद्रापर्यंत जाऊ या आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत. या रामेतीच्या माध्यमातून आणि या सर्व ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं आपणास मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये अशा कुठल्याही ऑनलाईन कार्यक्रमासाठी आपण आम्हाला उपलब्ध राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि भरपूर आपल्यासाठी सुयश चिंततो आणि या ठिकाणी थांबतो. खूप 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 धन्यवाद मॅडम. आणि हा रामेती ही जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून आम्ही कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे, त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यासाठी प्रशिक्षण देण्याचं काम अव्याहतपणे चालू असतं. आणि तुमची ही यशोगाथा आहे, ती यशोगाथा इतरांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी रामेतीला आनंद वाटेल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. मला तुमचे जे काही प्रशिक्षण घेणारी लोक आहेत आणि रामेती संस्था, तुम्हाला सगळ्यांना कधीही माझ्या शेडवर यावरती वाटलं, यू ऑल आर ऑलवेज वेलकम. कधीतरी नक्की कराड आणि या परिसरामध्ये आला तर सांगलीला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. आणि मला तुम्ही सांगितलं की लेक्चर, तर मला आवडतं फार लोकांना नॉलेज शेअर करायला. तर मला तुम्ही कधीही सांगा, मी अवेलेबल. मला शेतकऱ्यांना उभं करण्यामध्ये मला फार आनंद मिळतो. तर त्यामुळं तुमचे कुठलेही ट्रेनिंग प्रोग्राम असतील, मी नेहमी अवेलेबल असेल. माझ्या एंडनी मी पूर्ण प्रयत्न करेन तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांना वगैरे काही, आणि तुमच्या काही शेतकऱ्यांना कधी माझ्याकडे व्हिजिट करायची असेल, कशा संदर्भात कन्सल्टन्सी हवी असेल, तर मी नक्की सगळ्यांना माझ्या एंडनी जेवढं होऊ शकेल तेवढी मदत मी नक्की करेन. धन्यवाद धन्यवाद मॅडम, धन्यवाद. वास्तविक मोकळ मॅडमनीच आपला परिचय केला होता मला, आणि त्यांनीच मला आपले डिटेल्स दिलेले होते. आणि त्यामुळे तुमच्या यशाचा सुद्धा आम्हाला म्हणजे यश तुमच्या तोंडून ऐकता आलं, सगळ्यांना शेअर करता आलं. आणि ज्या मोकळ मॅडमने आम्हाला जो आपली ओळख सांगितली होती ते खरंच सार्थ आहे. तर पुढेही असंच आपण संपर्कात राहू वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो मॅडम, आणि थांबतो. नमस्कार. तर मित्रांनो, प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेती कोल्हापूर या प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं दिनांक 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये कुक्कुटपालन या व्यवसायातील संधी आणि त्याचं व्यवस्थापन या संदर्भामध्ये आपण 3 दिवसाचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यापासून त्याच्या यशोगाथेपर्यंत आपण सर्व बाबीवरती आपण चर्चा केलेली आहे. विविध मार्गदर्शकांच्या माध्यमातून यातील बारकावे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आपण सुद्धा सर्व या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभागी झालात याबद्दल रामतीच्या वतीनं आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.